पहिल्या फेरीत रुचिरा शेटे या बाद झाल्या आहेत. तर आता आपण चालू करूया आपली दुसरी फेरी. लंगडी खेळून तुम्ही दमला असाल म्हणून आता आपण वापरणार आहोत पाण्याचे ग्लासेस. पण त्यातून पाणी प्यायचं नाही बरं का, तर त्याचा मनोरा रचायचा आहे. एका मिनिटात जो स्पर्धक एकावर एक ग्लासेसचा सर्वात उंच मनोरा रचेल ना, तो स्पर्धक या फेरीचा विजेता ठरेल. आणि ज्या स्पर्धकाचा मनोरा लहान असेल तो स्पर्धक या फेरीमधून बाहेर. तर चालू करूया ही फेरी. चंचे, मला माहितीये बर का तूच ही फेरी जिंकणार आहेस ते, कारण आपण स्वप्नांचे लई मोठे मनोरे बांधलेत, हाय का नाही? मम्मी तू बघशीलच व्याखा नाही पार सतपुत्र पोचवते मनोरा. वय वय बांध ग बांध. बर ह्यो मनोरा बांधलास का नाही तर तुझा संसार बी बांधला जाणार आहे बर का. मम्मी अगं बाई लाजलीच नाही. झालं तुमचं? सुरू करूया आता. हा झालंय, सुरू करा की. स्पर्धक रेडी? रेडी रेडी. तर गेट सेट गो. चमचे अगं लवकर की. चंचला चंचला बोला की. चंचला अक्षरा 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 चंचला चंचला अक्षरा अक्षरा चंचला. अक्षरा अक्षरा चंचला अक्षरा अक्षरा चंचला चंचला अक्षरा अक्षरा चंचला. तर आता आपण पाहूया कुणाचा मनोरा सर्वात उंच येते. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर या फेरीची विजेती आहे अक्षरा सूर्यवंशी. ए ओंक्या, फोन का उचलत नाही शिवानी वहिनी? भांडला बिंडस का काय ओंक्या डोंक्या? अरे नाही रे भावा, मी कशाला भांडीन शिवानीशी. शिवानी, हा बोल ओंकार. स्पर्धेचं काय झालं? सुरू झाली की नाही? अरे कधी सुरू झाली आणि 2 राऊंड सुद्धा झालेत. होय काय? मास्टरीन काय झालं? मग काय जमलं काय त्याच नाही? जमलं का? अहो भाऊजी वहिनी दोन्ही राऊंड जिंकल्यात. ना बंड्याच. मग भाऊजी खरं तर तुम्ही पाहिजे होता इथे. अहो दुसरा राऊंड एवढा हार्ड होता ना, पण वहिनीने 5 मिनिटात घर बनवलं माहितीये. हा नाही, तसं घर बनवण्याच्या बाबतीत ते हुशारच आहेत. पण घर बनवलं म्हणजे
काय नेमकं काय स्पर्धेत म्हणजे काय घराचा काय विषय? अहो म्हणजे जाऊ द्या अहो, फोनवर सगळं कसं सांगणार. त्यांनी 2 राऊंड जिंकलेत बस. बरं मी फोन ठेवू का? आता तिसरा राऊंड सुरू होईल. हो थांबा 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 वहिनी थांबा. फोन ठेवू नका, आम्हाला तिथलं लाईव्ह हे देत राहा तुम्ही, काय ते कमेंट्री कमेंट्री कमेंट्री. अहो भाऊजी काय आता 2-2 मिनिटाला फोन करू का तुम्हाला? मग एक काम करा, प्रत्येक राऊंड संपला का नाही आम्हाला फोन करून हे तुम्ही एक बारीक मध्ये अपडेट्स टाकत राहा काय. बरं बरं मी कळवते. आता ठेवू का फोन मी? हा बरोबर ठीक आहे ठीक आहे. पंख्या मर्दा 2 राऊंड जिंकल्या. एकूण किती राऊंड ते विचारायचं विसरलो मर्दा. भावा सोड ना, उगाच कशाला धाकधूक वाढवायची. एकदम रिझल्ट ऐकण्यामध्ये जी मजा आहे ना, ती गंमत ह्याच्यामध्ये नाही रे. आता तू प्रत्येक राऊंडला तिला फोन करणार. ते आहे म्हणा, पण तरी रे कळलं पाहिजे की आपल्याला काय काय कुठेपर्यंत आल्या मास्तरीन बाई काय नाही. तशी मला खात्री आहे म्हणा त्या इशा हार्ड करून सोडणार. त्यांनी एखादी गोष्ट मनात घेतली की नाही त्यात तडीच नेणार एवढं माहिती आहे मला. कुठले बी काम हातात घेऊ दे कांडका पाडणार, 1 नंबर मध्ये काम करणार एवढं माहिती आहे. त्यांची जुनी खोड आहे. खोड खोड म्हणजे याबीट 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 आहे रे जुनी. पण खरंच त्याचा स्पर्धा जिंकल्या ना लय मजा येईल मला जाऊन द्या. हो भावा, मला पण वाटतं अक्षरानेच जिंकलं पाहिजे. आपण तिथं आता नाही ना, त्याच्यामुळे मला जरा धाकधूक 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 धाकधूक. कशाला आणि धाकधूक कसली? आता तू म्हणालास ना मास्तीनबाईचं काम म्हणजे 1 नंबर असते. भावा त्यांचा पहिला नंबर येणार हे नक्की आहे. तू बघ त्या फक्त स्पर्धा जिंकू देत. त्या स्पर्धा जिंकल्या की नाही बुकनाच विषय हार्ड, सुट्टी नाटो. चिखला दुराळा पाण्यात आग, एकच फाईट वातावरण टाईट. बघ बुकना. तर आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या फेरीकडे. यात तुम्हाला फार काही शारीरिक हालचाल करायची नाहीये बरं का, पण बुद्धीचा वापर करायचा आहे. म्हणजेच ह्या फेरीचं नाव आहे म्हण बाई म्हणी. खरं म्हणजे आजकाल म्हणींचा वापर खूप कमी झालाय, पण ह्या म्हणी एका ओळीत खूप काही सांगून जाणाऱ्या असतात. तुमच्या समोरच्या फळ्यावर तुम्हाला एका म्हणीमधले 1 किंवा 2 शब्द दिलेले असतील. त्यावरून तुम्हाला ती म्हण काय आहे हे ओळखून फळ्यावर लिहायचे. प्रत्येक स्पर्धकाला 4 म्हणी दिलेल्या आहेत आणि त्या म्हणी पूर्ण करायला तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ मिळेल. जी स्पर्धक या वेळेत सर्वात जास्तीत जास्त म्हणी पूर्ण करेल ती स्पर्धक या फेरीची विजेती ठरेल आणि जी स्पर्धक कमी म्हणी ओळखेल ती या फेरीतून बाद होईल. अहो आमच्या चंचीला का नाही लई म्हणी येतात. म्हणी म्हणजे तिच्या डाव्या हाताचा मळ हाय मळ. हा पर ती लिहिल उजव्या हातानच बर का. तर तयार आहात तुम्ही? करूया सुरू? हो वय वय वय. तर गेट सेट गो.
चंचे आवर. 4 3 2 1. अहो ऐका की एकच राहिलंय शेवटचं. आव लिहू द्या की तिला. थोडंच आहे की लिहू द्या. लिहू द्या की. तर आता तुम्ही तुमची फळे सरळ करा आणि मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी ह्या फेरीचा निकाल जाहीर करावा. त्या चंचीने बघा काय लिहिलंय, 7 जणींनी भाजी वाटून खावी. हा बरोबर आहे की, बरोबर लिहिलंय. सारिका मोरे यांनी 1 मन बरोबर लिहिली आहे. चंचला विचारे यांनी बरोबर आहेत सगळं बरोबर आहे. वा चंचे वा. चंचला विचारे यांनी 2 मनी बरोबर लिहिलेले आहेत. आणि अक्षरा सूर्यवंशी यांनी 4 म्हणजे सर्व मनी बरोबर लिहिलेले आहेत. तर आत्ताच्या फेरीची विजेती आहे अक्षरा सूर्यवंशी. आता आपण सुरू करूया आपल्या पुढच्या फेरीला. या फेरीत आम्ही एकच प्रश्न दोघींना विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकीने स्वतःच्या बुद्धीला पटेल असं द्यायचं आहे आणि ते उत्तर का दिलं हेही सांगायचं आहे. होय. जावई बापू स्पर्धेला जायचं म्हणतात. साहजिकच आहे. सुनेवरचं प्रेम उफाळून आलंय त्यांचं. पाडव्याला पण आलते, आता स्पर्धेला पण जाणारच की. मी काय म्हणतेय, तू उगा त्यासनी अडवण्याच्या भानगडीत पडू नगस. नाही म्हणजे ते काय तुझं ऐकायचं नाहीत, उगा वाद न ग. आलंय आमच्या ध्यानात. हळूहळू आमची पकड सुटत चालल्या. लवकर जर का आम्ही काही केलं नाही तर सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातील. हा ओमकार, बोल ना काय झालं. अगं काय झालं काय, तुला अपडेट द्यायला सांगितलेलं ना, त्याचं काय झालं? आणि 3रा राऊंड चालू झाला असेल ना आतापर्यंत. हो, 3रा राऊंड झालाय आणि तो सुद्धा वहिनी जिंकल्या. म्हणजे आता एकच राऊंड राहिला असेल ना. तो राऊंड जिंकल्या मास्तरीन पैकी संपला. ईशा हार्ड बुक ना. हो हो, कळवते मी. बरं आता मी फोन ठेवते, आतमध्ये जाते. अहो मला बघू तरी द्या आतमध्ये काय चाललंय ते. ठीक आहे, तुम्ही जावा. तर आता सुरू करूया प्रश्न मंजुषा. चंचला विचारे, आता तुमची वेळ आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं. विचारा काय बी विचारा. ठीक आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही एका बोटीत आहात. तुमच्यासोबत 4 जण आहेत. त्यातले एक शास्त्रज्ञ आहे, एक गर्भवती महिला आहे, एक शिक्षिका आहे, एक मंत्री आहे आणि 5व्या तुम्ही स्वतः. तर ती बोट बुडते आणि तुम्हाला वाचवायला एक हेलिकॉप्टर आले. त्यातून एक शिडी सोडली आहे. तर तुम्ही कोणत्या क्रमानं त्यांना शिडीवर पाठवाल? कोणत्या क्रमानं त्यांना वाचवाल? म्हणजे काय, पहिले तर मी आज चढल ना हेलिकॉप्टरच्या शिडीवर. बरोबर आहे चंचला, बरोबर आहे तुझं उत्तर बरोबर आहे चंचे. लय भारी. ए मम्मी, हा थांब की, मला डिस्टर्ब करू नको. थांब जरा विचार करू दे.
आणि मग म्या चढल पहिलं आणि मग मंत्री चढल. मम्मी नंतर मग काय ते गरबाबाईला चढवू काय? हा चढवून टाक. पाठव. हा मग गरबाबाई चढल आणि मग शास्त्रज्ञ चढल आणि मग सगळ्यात शेवटी शिक्षक चढल. असा क्रम लावती म्या. तुम्ही का बरं पहिल्या येणार? अव म्हणजे ती बोट बुडते का नाही. हा मग जर म्या हेलिकॉप्टर मध्ये पहिली चढली नाही तर मग बोट बुडल आणि मग म्या इथं येऊन प्रश्नांची उत्तर कशी देईल तुमच्या. हा आव वाजवा की टाळ्या. वाजवा तुम्ही बी वाजवा. वाजव का. हो मग बाकी सगळं जाऊ दे, पण तुम्ही शिक्षकालाच सर्वात शेवटी का ठेवलं? अव शिक्षकाची एवढी काही गरज नाही. म्हणजे शिक्षक नसला तरी समाजाचं काय अडत नसतंय बघा. माणसाला स्वतःचं शिक्षण स्वतः घेता येते म्हणून मी शिक्षकाला समजत शेवटी ठेवलंय. आणि तसं बी माझं लई प्रेम आहे शिक्षकावर बर का. चंची. ठीक आहे, आता मी पुढच्या स्पर्धकाला एक प्रश्न विचारते. तर पुढच्या स्पर्धकाचं नाव आहे अक्षरा सूर्यवंशी. अक्षरा सूर्यवंशी, आता तुम्ही सांगा, रेस्क्यूसाठी एक हेलिकॉप्टर आलंय, तर तुम्ही कोणत्या क्रमानं त्या माणसांना शिडीवर जाऊ द्याल? कोणत्या क्रमानं त्यांना वाचवाल? मी सगळ्यात आधी गर्भवती स्त्रीला शिडीवर जाऊ दे. मग त्यानंतर शिक्षकाला शिडीवर पाठवेन. मग शास्त्रज्ञ आणि मग मंत्र्याला शिडीवर जाऊ आणि सगळ्यात शेवटी मी जाईन. हा क्रम तुम्ही कसा लावलात? काय विचार केलात यावर? आणि तुम्ही सगळ्यात शेवटी स्वतःला का ठेवलं? कारण क्रम मला लावायला सांगितला ना. त्यामुळे क्रम लावल्याशिवाय मी कशी जाणार शिडीवर? बरं, मग गर्भारबाईच पहिल्यांदा का? कारण जर एक गर्भवती स्त्री वाचली तर एकाच वेळी 2 जीव वाचतात. मग त्यानंतर लगेच शिक्षक का? कारण जी गर्भवती स्त्री वाचली आहे तिच्या पोटात जे बाळ आहे त्या बाळाचं भविष्य घडवण्याची ताकद फक्त शिक्षकात आहे. पण मग तुम्ही स्वतः शिक्षिकाच आहात ना, तुम्ही का नाही गेलात? कारण मॅडम त्या बोटीमध्ये मी फक्त स्पर्धक आहे, शिक्षिका नाही आहे म्हणून. तो शास्त्रज्ञ किती महत्वाचा, तो शोध लावतो, त्याच्यामुळेच तर आपलं जीवन सुकर होतं. मग तुम्ही त्याला शिक्षकाच्या नंतर का ठेवलं? शिक्षकाच्या आधी का नाही पाठवलं त्यांना? कारण मॅडम जर एखादा शिक्षक वाचला तर तो शास्त्रज्ञ घडवू शकतो, पण शास्त्रज्ञ शिक्षक नाही घडवू शकत, त्याचा शोध नाही लावू शकत. ठीक आहे, मग मंत्र्यांना तुम्ही तुमच्या पुढे का ठेवलं? तो बुडाला असता तर दुसरा मंत्री आला असता त्याच्या जागी. मॅडम आपण नेहमी राजकारण्यांना वाईटच समजतो, पण मला असं वाटतं की काही काही राजकारणी, काही काही मंत्री हे चांगले सुद्धा असतात ना. म्हणजे जर त्या मंत्र्याचं धोरण चांगलं असेल, त्याची मतं चांगली असतील तर तो धोरण करताय, त्याच्या एका निर्णयाचा सगळ्या समाजावर परिणाम होत असतो.
आणि जर खरंच त्याची मतं चांगली असतील, धोरणं चांगली असतील, तर तो तळागाळापर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे मला वाटतं की तो माझ्याही पेक्षा महत्वाचा आहे, म्हणून मी त्याला पाठवलं शिडीत. आता 4 फेऱ्या झालेल्या आहेत आणि त्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झाल्यात. म्हणून मी आपल्या 5ही स्पर्धकांना मंचावर येण्याची विनंती करते. अक्षदा, आता येळ आले बर का माझी. हा पण तू काय टेन्शन घेऊ नको, ट्रॉफी आपल्याच घरात येणार आहे. हा, मी तुला देईन बर का ट्रॉफी आधी मध्ये तुझ्या खोलीत ठेवायला.